मोरनी नावाची एक घोडी आहे, तिचा 1 नंबर आलेला आहे. कॅन्सर बाय द्रोणा द्रोणा आणि त्याचा मुलगा अल्बक्सचा बच्चा आहे देवा. बर घोडीनेच आपलं नाव केलं लक्ष्मी. हा बघा 4 नंबर विनरचा घोडा है. मुझे घोड़ों का शौक बहुत है, तो उसके लिए मैं हर साल आता हूँ और उम्मीद करता हूँ कि इंशाअल्लाह ताला ये शो चलते रहे, हम लोग अकलूज को आते रहे हर साल. एक घोड़े के लाइफ की ये स्टेज बहुत ही एनर्जेटिक होती है. 2 टीथ कोल्ड कैटेगरी यानी कि यंग हॉर्स जिसका एज अराउंड 2 to 3 साल का एज होता है. 2 टीथ कोल्ड कैटेगरी. घोड़े का बिहेवियर और टेम्परामेंट. स्क्रीन पर मार्क्स दिखाई दे रहे 65.25. हॉर्स नंबर 208 स्कोर है 65.25. हॉर्स नंबर 208 65.25. कॉन्ग्रेचुलेशंस. नेक्स्ट हॉर्स. राम राम मंडळी, मी तुमचा मित्र पिलिवचा ब्लॉगर म्हणजेच मी पिलिवकर. तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज मी आलोय अकलूज येथे श्रीराम हॉर्स शो 2025 खास तुम्हाला दाखवण्यासाठी. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आगे जाके वेळ न वाया घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. घोडे आता पुढचा घोडा त्याची तपासणी होणार बघा. 2 टीथ कोल्ड कैटेगरी. हॉर्स नंबर 210 श्रीराम हॉर्स शो 2025. भारत से आए हुए सभी अश्व प्रेमियों का हॉर्स शो 2025 में तहे दिल से स्वागत है. महाराष्ट्र राज्य जनसेवा संगठना और आदरणीय डॉक्टर धवल सिंह प्रताप सिंह मोहिते पाटिल साहेब की ओर से सभी अश्व प्रेमियों का तहे दिल से स्वागत. इस रिंग के बाद तुरंत ही दोनों कैटेगरी के विनर्स का प्राइज इस रिंग के बाद दोनों कैटेगरीज 2 टीथ कोल्ड एंड 2 टीथ फिली दोनों का प्राइज डिस्ट्रीब्यूशन होने वाला है. आज के दिन की दूसरी हॉर्स नंबर 211 स्कोर आपको स्क्रीन पर दिखाई दे रहा है 55.25. हॉर्स नंबर 211 55.25. स्कोर बोर्डवर कॉन्ग्रॅच्युलेशन्स. नेक्स्ट हॉर्स. आता बघा हा पुढचा 212 नंबरचा घोडा. आता त्याचं हॉर्स नंबर 212 त्याची टेस्ट होणार. हॉर्स नंबर 212 का जजिंग करते हुए हमारे एक्सपर्ट जजेस जिनको घोड़े संभालने का अच्छा खासा अनुभव है, घोड़े के बारे में अच्छी खासी जानकारी है, नॉलेज है. कई शोज इन्होंने जज किए हैं.
श्री अशा राम प्रकारे हर्षो प्रत्येक गोष्ट 2025 तपासून घेतली जाते आज के घोड्यामध्ये. दिन की त्याच्या दूसरी क्वालिटी, रिंग त्याचे 2 टीथ गोल्ड मालकाविषयी कैटेगरी असणारं म्हणजे हॉर्स नंबर दोघांमधील रिलेशन, 212 प्रत्येक गोष्ट अगदी कसून चेक केलेली जाते. प्रत्येक गोष्टीचा बारकावा यामध्ये बघितला जातो. आपण आता तिकडे पण लवकरच जाऊया आणि एखाद्या घोडे मालकांची आपल्याला बाईट मिळते का हे बघूया. यामध्ये भारताच्या विविध राज्यातून ह्या हॉर्स शोला घोडे आलेले आहेत आणि जजेस पण बाहेरचेच आहेत. आज या शो मध्ये आलेला 212 नंबरचा घोडा आपल्या सोबत आहे आणि त्याच्यासोबत आलेले जे त्यांचे मालक राम हर्षो ते पण आणि 2025 त्यांच्यासोबत आलेले सर्व कार्यकर्ते आहेत आपल्या अकलूज सोबत केस आहेत. आता पवित्र धरती आपण पर त्यांना विचारूया भारत हा से आए घोडा हुए कोणत्या सभी अशोक जातीचा आहे, प्रेमियों का त्या घोड्याची खासियत तहे काय दिल से आहे स्वागत आणि है. ह्या शो मध्ये त्याला किती स्कोर महाराष्ट्र मिळाला. राज्य जनसेवा संगठना अकलूज तो आपण चला बघूया. आपण आता और विचारूया त्यांना आदरणीय माहिती डॉक्टर त्याबद्दल. धवल सिंह प्रताप सिंह नमस्कार मोहिते दादा. पाटिल साहिब की ओर कुठून आला तुम्ही? से सभी अशोक प्रेमियों का तहे दिल से बेळगावरून स्वागत आलेत, है. कर्नाटक. काय नाव आपलं? आसिम आसिम. पूर्ण नाव? वाटंगी. आसिम वाटंगे आपल्याला बेळगावरून आलेत अकलूजच्या हॉर्स शो मध्ये. तर दादा कोणत्या हा जो हॉर्स आहे कोणत्या जातीचा आहे? हॉर्स नंबर मारवाडीमध्ये. आणि 230 याचं वय किती आहे आता? स्क्रीन पर मार्क्स दिखाई दे रहे हैं 57.75. 2 वर्षाचा हॉर्स आणि नंबर 213 के अजून मार्क्स ह्याची वाढ व्हायची आहे. ह्या 57.75. मध्ये आता त्याला किती स्कोर Congratulations. मिळाला? 47. नेक्स्ट हॉर्स 47.8 आउट ऑफ हॉर्स नंबर 214 रिंग में लेके आइए. 200 ना, आउट ऑफ 200. तर ह्या शो मध्ये हा जो 212 नंबरचा घोडा आहे त्याला आउट ऑफ 200 47.8 एवढा स्कोर मिळाला. आज दूसरा दिन पहली रिंग 2 टीथ फिली कैटेगरी और ये दूसरी रिंग है 2. तर आपल्या सोबत आता आपल्या महाराष्ट्रातीलच पुणे येथील लालू देवकर साहेब आहेत आणि हा त्यांचा आशु आहे 213 नंबरचा आशु. आपण याची आता म्हणजे जे काय क्वालिटी आहे म्हणजे ह्यामध्ये काय खासियत आहे, ह्याची जात कोणत्या या आशुवाची, आपण त्याची माहिती त्यांच्याकडून घेऊया. तर नमस्कार सर. माझं नाव धैर्यशील पाटील, मी पिलूकर म्हणून माझा युट्यूब चॅनल आहे. तर आपली तर ओळख झालेलीच आहे. या आश्वाबद्दल काय माहिती देऊ शकता तुम्ही आम्हाला? मारवाडी अश्व आहे. मारवाडी. हा ग्रँडसन बाय द्रोणा. ग्रँडसन बाय द्रोणा. द्रोणा. द्रोणा आणि त्याचा मुलगा अल्बक्सचा बच्चा आहे देवा. बर, त्याचं नाव काय? देवा. देवा म्हणजे ग्रँडसन ऑफ दोना आणि अल्बक्षचा मुलगा देवा. ह्याचं वय किती आहे? 29 महिन्याचा आहे. 29 महिन्याचा. म्हणजे जवळपास अजून 3 वर्ष पण नाहीये पूर्वी त्याला. 29 म्हणजे आता 6-7 महिन्यांनी त्याला 3 वर्ष कंप्लीट होणार. बरोबर. आणि किती दाते हा? 2 दाती. 2 दाती. रेटिंग किती? 57.5. 57.5. अभिनंदन, चांगलं रेटिंग मिळालं तुम्हाला. थँक्यू. रिंग मध्ये यायचंय. शो नंबर 208, 210, 202, 214, 213. ही अनाउन्समेंट 2 टीथ गोल्ड विनर साठी आहे. विनर कोल्ड रिंग मध्ये घेऊन यायच्यात लगेच. 2 टीथ गोल्ड विनर. एकदा परत शो नंबर घेतोय. 208, 210, 202, 214, 213. हे घोडे रिंग मध्ये घेऊन यायचे. 213, 214, 202, 210 व 208. नंबर 208 हा फ्लूटेड कॅटेगरी मध्ये विनर हॉर्स आहे. फ्लूटेड कॅटेगरी विनर हॉर्स शो नंबर 208 ओनर विवेक भलेला. 208 इसके टर्मिनेटर भाई वो प्रेजेंट नहीं कर पाया भाई वो. पोजीशन से आया है. उसका प्राइस यहाँ पे हमारे सामने हो रहा है. सेकंड पोजीशन हो 208 स्टेशन ड्राइवर.
208 नंबर त्याचं प्राईज डिस्ट्रीब्युशन झालं बघा आता. नंतर 210 नंबरचा घोडा. सॉरी 202 नंबरचा घोडा. त्यानंतर 4th नंबर 6 नंबर 214 6 नंबर 214 4th पोझिशन. नेक्स्ट नंबर 6 नंबर 214 हा. मध्ये घेऊन यायच्या यानंतर लगेच आपण घोडा आहे. चौथ्या नंबरला जो घोडा आहे 2 नंबर 214 नील मोहसेन मदर. 4th पोझिशन 4 5वें नंबर पे 4थे नंबर पे जो घोड़ा है में 100 नंबर 273 273 घोड़ा आगे लेके आइए. घोड़ा आगे लेके आइए. 4थ्या नंबरला आलेला 273 नंबर. हा बघा 4 नंबर विनरचा घोडा आहे हा. 4 नंबर विनर आहे आता चालू होईल मध्ये. 3:15 आता आपल्या सोबत 2-3 कोल्ड कॅटेगरी मध्ये 4 नंबर आलेला 4था नंबर आलेला हा घोडा आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील घोडा आहे. तर त्याचे जे ओनर आहे मिर्ज स्टड फार्म मधून हा घोडा आहे औरंगाबादच्या. तर आता त्याचे जे ओनर आहेत त्यांच्यासोबत आपण जरा बोलूया आणि या घोड्याची जी जात आहे किती वर्षाचा घोडा आहे त्याचे दात कसे आहेत आपण त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आहे तुम्ही? औरंगाबादहून आहे. आणि आपल्या स्टड फार्मचं एकदा नाव सांगा. मिर्ज स्टड फार्म औरंगाबाद. तर हा घोडा कोणत्या कॅटेगरी मध्ये? हा घोडा 2 टीथ कॅटेगरी मध्ये होता आणि 2 नंबरला आलेला पर्शियनचा आहे ते चार्ड बाय पर्शियन आणि त्याची ते डॅम जर आहे ते अति सुंदरची आहे. श्री 254 नंबर घोडा राजस्थानचे माझे मित्राचा घोडा आहे करण सिंग म्हणून. त्यांच्या आलेला घोडा 2 टीथ कॅटेगरी मध्ये 4th आलेला आहे. 2 टीथ कॅटेगरी मध्ये 4था नंबर आलेला आहे. 4th नंबर. आणि याची जात कोणती आहे? मारवाड जात. मारवाड. ओके दादा, आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू आणि अभिनंदन. गॉड ब्लेस यू. थँक्यू दादा. ओनर विनीत पटेल हर साल धवल हमारे जो दोस्त है बचपने के उनके वास्ते हैदराबाद से आता हूँ. और मेरे पास भी काफी घोड़े हैं तो घोड़ों का बहुत शौक भी है मुझे, तो उसके लिए मैं आता हूँ यहाँ पर हर साल. मतलब दादा के यहाँ पे हर साल ये जो श्री राम आशो प्रदर्शन होता है इसमें आप हर साल हाजिरी लगाते हो? हर साल आता हूँ, बिल्कुल आता हूँ. मेरी दोस्ती है और मुझे घोड़ों का शौक बहुत है तो उसके लिए मैं हर साल आता हूँ. और उम्मीद करता हूँ कि इंशाअल्लाह ताला ये शो चलते रहे, हम लोग अखलूज को आते रहे हर साल और यहाँ सेलिब्रेट करें ताकि ये मारवाड़ी नस्ल और ज़्यादा हिंदुस्तान के अंदर ये इसका कंट्रीब्यूशन जो है घोड़ों का ज़्यादा से ज़्यादा मालूमात हो इसके बारे में. बहुत बहुत शुक्रिया आप हर साल हमारी मुलाकात यहाँ पे होती रही है इंशाअल्लाह.
ऐसा भी मिलेंगे हर साल। थैंक यू। आपका जो वैल्यूएबल टाइम है आपने हमें दिया, उसके लिए अरे बहुत नहीं, बहुत धन्यवाद देते हैं। हमें तो खुशी है आने की, ये जो शो होता है इसके आने के लिए हम तो बेसब्री से इंतजार करते हैं। थँक्यू सर, Thank you. थँक्यू। तर आता 2 टीथ कोल्ड या कॅटेगरीमध्ये 5 नंबरला आलेला आपल्या महाराष्ट्रातील पुणे येथील सारंगी नावाचा मादी आहे, जे घोडी सारंगी नावाची घोडी आहे, तिला आता यामध्ये 5 नंबरचं ट्रॉफी मिळालेली आहे. तर त्यांच्याकडून आपण या घोडीबद्दल माहिती घेऊया. तर दादा नाव काय आपलं? मायकल आणि मालकाचं नाव दिलीप बुदानी. दिलीप बुदानी. बुदानी हा, म्हणजे तुम्ही या घोड्याची देखरेख हा, बघता कसं देखरेख काय? आहे. मालक आमचे दिलीप बुदानी. बर. ह्या घोडीचं वय किती आहे आता? आता 28 महिन्याची 28 महिन्याची फक्त. आणि जात कोणती हिची? मारवाड. मारवाडी मध्ये 2 टीथ कोल्ड कॅटेगरी मध्ये 5वा नंबर आलेला आहे. दादा अभिनंदन, आपली प्रगती अशीच होत राहो. म्हणून आपलं घोडीनेच आपलं नाव केलं. लक्ष्मी. थँक्यू. 2 टीथ फिली या कॅटेगरी मध्ये मोरनी नावाची एक घोडी आहे, तिचा 1 नंबर आलेला आहे. तर तिची जे आता मालक आहेत त्यांची आपण थोडी माहिती घेऊया, त्यांच्याकडून ते आपल्याला सांगतील त्या घोडीची जात, तिचं वय. आणि कुठून आहे दादा तुम्ही? दमन. म्हणजे दमन वरून तुम्ही इथे आला शो साठी. काय नाव आपलं? विवेक पटेल. विवेक पटेल. बरं बरं बरं. त्या घोडीचं वय किती आहे आता? घोडीचं वय असेल आता जवळपास 32-33 महिने. 32-33 महिन्याची घोडी. आणि जात कोणती याची? प्युअर मार्केट. एकदम प्युअर मारवाडी मध्ये. थँक्यू दादा आणि अभिनंदन, पहिला नंबर मिळाला त्याबद्दल. आता या अश्व प्रदर्शनामध्ये 2 टीथ कोल्ट या कॅटेगरी मध्ये या घोड्याचा 3रा नंबर आलाय. आणि त्याचे जे मालक आहेत तिथं त्याच्यासोबत घोड्यासोबत जे आहेत त्यांची आपण थोडी मुलाखत घेऊया आणि त्यांच्याकडून या घोड्याबद्दलची थोडी माहिती जाणून घेऊया. किती वर्ष वय आहे याचं आता? 24 महिने. 2 वर्षाचा हा घोडा आणि 2 दाती. हा. कोणती जात आहे याची? मारवाड. मारवाडी. 1 मिनिट ट्रॉफी दाखवता का? त्यामध्ये त्यांचा 3रा नंबर आलाय. दादा तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन, आपली प्रगती अशीच होत राहो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आणि हा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.